नमस्कार मित्रांनो, 2 तारखेच्या मुंबई उच्च न्यायालयाकडे आपलं सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि हा विषय होता भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील. भीमा सहकारी साखर कारखाना हा जवळपास 50,000 सभासदांच्या मालकीचा सहकारी संस्था म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 2020ला संचालक मंडळाची मुदत संपली आणि 2026 पर्यंत हे संचालक मंडळ तिथं पाय रोवून उभं आहे. ही निवडणूक लागावी म्हणून सभासद आपापल्या परीने प्रयत्न करतात आणि ही निवडणूक होऊ नये म्हणून संचालक बोर्डाने कंबर कसली. या दोन्हींमधला विचार आणि वाद आता न्यायालयाच्या पटलावर आहे आणि 2 तारखेला या संदर्भात निर्णय होता आणि आता 2 तारखेच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे, असं आवाज लोकशाहीनं तुम्हा सर्वांसमोर प्रकटन केलं होतं. मित्रांनो, त्याचं घडले असं न्यायालयानं परत 8 दिवसाची मुदत वाढवून दिलेली आहे. न्यायालयीन कामकाज आहे, थोडंफार इकडं तिकडं होणारच. अजून सुद्धा मुदत वाढवून मिळू शकते किंवा त्याच 8 दिवसानंतरच्या तारखेला निर्णय घेऊ शकतो. हा न्यायालयीन प्रश्न आहे. पण या दौंड तालुक्याच्या सभासदांच्या हितांचा प्रश्न काय आहे, तर ही पंचवार्षिक निवडणूक का होत नाही, हिला का होऊ द्यायची नाही. न्यायालयाच्या पटलावरती एका बाजूला ग्रामस्थ, तालुक्यातील एक व्यक्ती, भीमा सहकारी साखर कारखान्याचा सभासद हितचिंतक वसंतराव साळुंखे न्यायालयात जातोय आणि म्हणतोय निवडणूक झाली पाहिजे आणि त्याला मोडीत काढण्यासाठी ही निवडणूक होऊ नये म्हणून संचालक मंडळ आपापल्या पद्धतीनं ते लांबणीवर टाकण्यासाठी यथोचित प्रयत्न करत आहे. हा सर्व प्रकार नक्की काय आहे, तर भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये अनेक भानगडी लपलेत का, हा प्रश्न चव्हाट्यावर येईल जर यदा कदाचित संचालक मंडळ या निवडणुकीत पराभूत झालं आणि या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या संचालक मंडळाने मागील कालखंडामध्ये 2020 ते 2026च्या दरम्यान जे काय कामकाज केलं असेल त्या कामकाजाचा सगळा बुरखा फाटू शकतो. म्हणून काय ही निवडणूक लांबणीवर जाते. खरं तर साळुंखे आणि संचालक मंडळ या दोघांनी मिळून न्याय प्रविष्ट असणारी ही बाजू न्यायालयासमोर सांगायला पाहिजे की हा आमच्या निवडणुकीचा प्रश्न आहे, सभासदांच्या हिताचा प्रश्न आहे, लोकशाही पद्धतीनं आम्ही या मार्गाने प्रवास करतोय, तर ही निवडणूक झाली पाहिजे. न्यायालयात मुद्दा अडकलेला आहे, निवडणुकीचे पैसे कोणी भरायचे. जर 50,000 अधिक सभासद असलेला हा साखर कारखाना आहे, याची निर्मिती स्वर्गीय मधुकाका शितोळे यांनी केलेली आहे. आत्तापर्यंतचा कालखंड जवळपास अनेक वर्ष झालेला आहे. तर दरम्यानच्या काळामध्ये निवडणुकीसाठी पैसे जमा करणारे सभासद किंवा संचालक मंडळ या तालुक्यात नाहीत का, असा प्रश्न आता या निमित्ताने पुढे येतोय. हा कारखाना सुरू करायला दिला म्हणून श्री साहिब या नावाच्या जे काय समिती किंवा मंडळ असेल त्यांना आधी पैसे भरण्यासाठी कोर्टाने आदेश केले होते. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना परत उच्च न्यायालयात पाठवलं. उच्च न्यायालयात त्यांनी असं सांगितलं की आम्ही बँकेकडून हा कारखाना घेतलेला असल्या कारणाने आम्ही निवडणुकीसाठी संचालक मंडळाला पैसे देऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर न्यायालयाने परत ज्या बँकेकडून त्यांनी कारखाना घेतलेला आहे त्या बँकेला प्राचारण केलं आणि त्या बँकेच्या प्रतिनिधींनी न्यायालयासमोर 2 तारखेला असं सांगितलं की हे पैसे भरायचे किंवा आम्ही नाही भरणार, यासाठी आम्हाला थोडा विचार करावा लागेल, आम्हाला मुदत द्या. आणि म्हणून न्यायालयाने त्यांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे. मित्रांनो,